15 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र शासनानं उच्च प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या संच मान्यतेबाबत निर्णय जाहीर केला होता। मात्र या निर्णयामुळे राज्यभरातील 25,000 शिक्षकांचं पद रद्द होण्याची शक्यता आहे, तर 90% सरकारी उच्च प्राथमिक शाळा बंद पडण्याची भीती आहे। प्राथमिक शाळांवर याचा 50% प्रतिकूल परिणाम होऊ शकतो। त्यामुळे या शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। हा शासन निर्णय केवळ शिक्षकांचाच नव्हे तर विद्यार्थ्यांचाही अधिकार हिरावणारा असल्याचा आरोप संघटनेनं केलाय। अतिरिक्त ठरवलेल्या शिक्षकांबाबत न्यायालयीन स्थगिती असतानाही शासन निर्णयाच्या आडून जिल्हा स्तरावर ऑनलाईन बदलीच्या माध्यमातून संच मान्यता दिली जाते। त्यामुळे मागील जुन्या संच मान्यतेनुसारच या बदल्या करण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या आंदोलनात संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, सुनील पाटील, विलास चौगुले यांच्यासह इतर शिक्षक सहभागी झाले होते।